ओके. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आहे ना सारसोले गावाची मानाची पालखी निघणार आहे. तर ह्याच पालखीचा शूट घेण्यासाठी आपण आलेलो आहोत म्हणजे सारसोले गावामध्ये. तर बरोबर आहे ना 8-8:30 वाजता पालखी निघणार आहे. तर चला मंडळी बघूया की सारसोले गावाचा जल्लोष कसा असणार आहे, उत्साह कसा असणार आहे आणि तिथले ग्रामस्थ कशा प्रकारे आईमाऊलीची पालखी काढतात ना, हे सर्व तुम्हाला बघायला भेटणार तो म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी, करतो व्हिडिओला सुरुवात. मंडळी, आपण आहोत तो म्हणजे गावदेवी मंदिरामध्ये. तर बघताय मंडळी, इथे आहे ना वारा आलेले आहेत आणि प्रत्येक वाऱ्याचा मान सन्मान केला जातोय, बघू शकता. आईच्या दरबारात वारा घेऊन प्रत्येक जण आईचं दर्शन घेतो इथे आणि मान पण केला जातोय आई माऊल्यांचा. हार, वेणी, गजरा वगैरे घालतात इथे. सर्वांचं आहे ना इथे मान पण केला जातोय. ज्या ज्याच्या अंगात वार आहे ना त्यांचा सर्वांचा इथे मान पण केला जातोय. चला मंडळी, आता सारसोले गावातील मानाची पालखी निघालेली आहे, ती म्हणजे गावदेवी मंदिरामधून. तर आता मंदिराभोवती ना प्रदक्षिणा मारण्यात येणार आहेत. इथे बघा पालखी आता स्टँडवर ठेवण्यात आलेले. थोड्याच वेळात तुम्हाला जल्लोष बघायला भेटणार आहे. तर बघूया आता पालखीचा जल्लोष कशा प्रकारे होणार आहे.
तुझं नाव सांग. राची अनंत कोली. ओके मग सुद्धा ब्लॉग बनवते. ओके ब्लॉगचं नाव राची कोली ब्लॉग. ओके. आणि आज आमच्या सारसोले गावाची पालखी आहे आणि म्हणजे हा दुसराच वर्ष आहे पण यावर्षी खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. खूप सारे ब्लॉगर सुद्धा आले. तुम्ही आणि असंच आमच्या पालखीचं नाव असून पुढे ना खूप मजा मस्ती करतो. अजून खूप काय पुढे दाखवा. ओके मग आता आज आपली पालखी निघाली तर आता पालखी निघाल्यानंतर नियोजन कसं असेल म्हणजे स्टे वगैरे. आज स्टे असेल कोलेगावला. तुझं जेवण वगैरे सर्व असतं. जसं की 2 दिवसाचा स्टे असतो आणि मंगळवारी आपली पालखी ही एकविरेला पोहोचते. ओके मग कारले गाडावरून पालखी गावात आल्यानंतर कसा जल्लोष असेल. गावात आल्यानंतर सुद्धा भंडारा असतो आणि खूप मोठा जल्लोष. जशी जाताना एकविरायला आम्ही पाठवतो तसं आम्ही एकविरायला परत आणताना सुद्धा तसंच थाटामाटा करतो. म्हणजे आता जो जल्लोष पाहायला भेटला तसा जल्लोष आपल्याला मिरवणुकीला पण पाहायला भेटणार. कुठला पण सण असू दे आमच्या गावात तसंच असतं. ओके बोला आई माऊलीचा एकविरा माते की जय. चले, पालखी आता काढण्यात आलेली आहे. चला आता आपली सारसोले गावची पालखी आहे ना वाजत गाजत गावामध्ये मिरवत निघणार आहे. बघते सर्वजण आहेत ना आता जसजशी पालखी पुढे आहे ना तस तसं इथं गावामध्ये आरती वगैरे करणार आहेत. आता आपले पालखी आहे ना शंकर भगवान यांच्या मंदिरापाशी आलेले. तर मंडळी शंकर भगवान यांच्या मंदिरात 5 प्रदक्षिणा मारून पालखी झालेली आहे. प्रत्येक गावातील मंदिरामध्ये ना 5-5 प्रदक्षिणा इथे मारल्या जातात. तर मंडळी शंकर भगवान यांच्या मंदिरापाशी पालखी स्टँडवर ठेवण्यात आलेले. तर आता थोड्याच वेळात आहे ना तुम्हाला फायर शो बघायला भेटणार आहे, तो म्हणजे पालखीचा.
मग आता ही आपली पालखी इथून निघाल्यानंतर कशी जाईल पुढे? इथून आपला सासवडला बोलवण्याची मन आहे, तिकडे जाईल. ओके. इथून कोलवानी मातेला भेटेल, तिकडनं जरीमरीकडनं हरिदेवाकडनं परत आपला मेसी मातेवर एंड होईल आपला. ओके. बोला आई माऊलीचा. सासवड गावाची कमानी भाषा आणि कमानी भाषा आहे ना पालखी आलेली आहे. मंडळी आता आपली पालखी आहे ना काल भैरव यांच्या मंदिरापाशी आलेले आहे. एकविरा माते की आता तुम्ही फिरा चला चला पटापट तर मंडळी जल्लोष करत आपली पालखी आहे ना आता गावाच्या मधोमध आलेली आहे. तर आता थोड्याच वेळात आहे ना आई यशवीपाशी आपली पालखी जाणार आहे आणि तिथून प्रस्थान करणार आहे.
मंडळी आता आपली आहे ना वेस्टी देवी या कमानीबाच्या आई माऊलीची आहे ना पालखी आलेली आहे. मंडळी पालखी आता आई एकशेपाची स्टँडवर ठेवण्यात आलेलं आहे. तर आता इथे ना फायर शॉट होणार आहे, तो बघूया. तर मंडळी सारसोले गावातील मानाची पालखी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या युट्यूब चॅनलला. तर चला व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.